नमस्कार, अनिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हे मी एकदम छानपैकी कोबी आणलेला आहे, तर ह्याचे मी मस्तपैकी टेस्टी नाश्ता बनवून आपणास दाखवणार आहे। त्यासाठी मी हा कोबी कापून खिसून घेणार आहे। कापून खिसून घेतल्यानंतर मी आपणास दाखवते। हे मी अर्ध्या कोबीचं करणार आहे, अर्ध्या कोबीचं उद्या करणार आहे। त्यासाठी मी हे कोबी आता खिसून घेते। हे मस्तपैकी आता मी कापून घेतलेले। आता मी ह्याचे मस्तपैकी आता हे मी खिसून घेणार आहे। हा कोबी एकदम मस्तपैकी मी कापून एकदम बारीक करून घेतलेला आहे। त्यासाठी मी ह्याच्यामध्ये लागणारं साहित्य हे सगळं मी हे मिरची बारीक करून मी घेतलेली आहे। ही मिरची, लसूण आणि जिरं ह्यात घातलेलं आहे। हे ह्याच्यात घालते म्हणजे तिखट छान लागल। मिरची घातल्यानंतर एक चमचाभर जिरं घालते। एक चमचाभर जिरं घातल्यानंतर थोडंसं ओवा घालते। परत हे धण्याची पूड आहे। हे आमचूर पावडर आहे। हे थोडेसे तीळ आता घालते, थोडेसे नंतर घालते। परत आपल्याला लागेल तेवढं ह्याच्यामधलं मीठ घालायचं, जादा नाही, जेवढं लागेल तेवढं। परत हे लाल तिखट लाल होण्यासाठी थोड्याशा वड्या। परत आपल्याला जेवढं लागेल तेवढं बेसन पीठ आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो। हे बेसन पीठ आहे, 1 वाटी भरून मी घेतले। ह्याला पाणी खूप सुटतं, त्यामुळे बेसन पीठ आपल्याला अजून घ्यावे लागेल। हे थोडंसं ज्वारीचं पीठ आहे। ज्वारीच्या पिठामुळे पाणी पूर्ण सुकवून काढतं, म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसंच घालायचं ज्वारीचं पीठ। मी सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे। हे मी आता हे म्हणजे हे आपल्याला दाताखाली लागू नये, मस्तपैकी शिजावं म्हणून आपण हे मिक्सरमधून थोडंसं काढून घेऊया। मिक्सरमधून काढल्यानंतर आपलं 1 नंबर होणार आहे। मिक्सरमध्ये काढून घेतली। आता मी थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते आणि हे पीठ मी ठेवलं होतं ते थोडं पीठ करून ह्याच्यामध्ये मी घालते, म्हणजे हे घट्ट होईल। हे माझं कॉर्नफ्लॉवरचं पीठ आहे, त्यामुळे जरा घट्ट होण्यास मदत होईल आणि एकदम मस्तपैकी बघा झालेलं आहे। खरपूस होण्यासाठी मी 1 चमचा ह्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेलामुळे एकदम छान लागत असते। तेल घालून मी हे एकजीव करून घेते आणि आता मी आपणास पुढचं सगळं दाखवते। हे माझं मोदक पात्र आहे, ह्याला मी मस्तपैकी तेल लावून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी आता हे भरून घेते। मला ह्याच्या मस्तपैकी ते शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यावरून मी हे तीळ घालते, म्हणजे एकदम छान होईल। आणि आता हे मी शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। लागले त्यामध्ये मी हे वड्या मी शिजवायला ठेवते। हे बघा माझ्या वड्या मस्तपैकी माझं शिजून झालेलं आहे। हे बघा माझं मस्तपैकी हे थंड झालेलं आहे। हे मी आता आपणास मस्तपैकी वड्या काढून एकदम मस्तपैकी दाखवते। योगा वड्या कशा मस्त पडायला लागल्यात।
वड्या माझ्या मस्तपैकी ह्या कापून घेतलेल्या आहेत. आता मी हे वड्याला फोडणी देते. त्यासाठी थोडंसं जिरं टाकते. गॅस बारीकच ठेवायचं, जादा मोठे ठेवायचं नाही. थोडीशी मोहरी टाकते, थोडं कढीपत्ता, थोडंसं लाल तिखट मी ह्याच्यामध्ये टाकते, म्हणजे आपल्या वड्या अजून खाण्यास खमंग आणि छान लागतील. आता मी ह्याच्यामध्ये आपल्या वड्या टाकून मस्तपैकी ह्याला फोडणी देऊन घेत आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचं नाही तर खालून ते काळं होऊन जाईल. ते आपण तळायचं नाही, असंच खायचं. किती छान लागतं बघा हे. त्याच्यावरून अजून आपल्याला तीळ घालायचे, म्हणजे अजून छान दिसते, खायला एकदम चवदार लागतं. हे बघा माझ्या कोबीचे वड्या मस्तपैकी तयार झालेले आहेत. हे कमी तेलामध्ये मी नुसते मस्तपैकी याला खालवून घेतलेलं आहे आणि हे कढीपत्ता पण आपला कुरकुरीत झालेला आहे. सगळंच मस्तपैकी झालेलं आहे. तुम्ही एक हे नक्की करून पहा, खायला एकदम चविष्ट लागणार आहे. ह्यामध्ये कोबी आहे असं समजणारच नाही आणि मुलं पण खुश होऊन खातील. म्हणून हे तुम्ही रेसिपी नक्की करून पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघितल्या लगेच लाईक करा आणि शेअर करा. खूप मेहनतीने मी बनवलेलं आहे, त्यामुळे लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.